नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचा पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये. खूप वेळानंतर सुरू केला हा व्लॉग. खूप दिवस लागले व्लॉग्स यायला. आय नो, आय एम सॉरी. पण एका गोष्टीत खूप एक्स्ट्रीमली बिझी होतो. ती गोष्ट तुम्हाला अर्ध्या लोकांना माहिती असेल, अर्ध्या लोकांना नाही. तर मी खूप टाईमपासून पॉवर लिफ्टिंग करतो. तर आत्ता मी एका नॅशनल कॉम्पिटिशनसाठी पार्टिसिपेट करणार आहे येणाऱ्या काही दिवसांमध्ये, जॅनमध्ये. तर त्यासाठी प्रोसेस वाईज सीझन असतो. जसं डिस्ट्रिक्ट जिंकावी लागते, स्टेट जिंकावी लागते, मग नॅशनल असते. तर यावेळी पण डिस्ट्रिक्ट होती आणि आपल्या मेहनतीने आपण गोल्ड मारला. स्टेट होती, स्टेटला पण महाराष्ट्र स्टेट चॅम्पियनशिपमध्ये गोल्ड आणला आणि आता नॅशनल आहे. तर प्रॅक्टिस आणि जॉबमुळे एवढा टाईम काय भेटत नाही व्लॉग्स करायला, एडिटिंग करायला आणि एक्स्ट्रा टाईम स्पेअर करायला. बट माझ्या एंडनी मला जितकं जमेल तितकं मी करायला प्रयत्न करतो आहे. तर यस, 1-2 व्लॉग्स टाकले मी मध्ये. आणि आता पण जॅनपर्यंत थोडंसं स्पीड स्लो जाईल व्लॉग्सची. बट जॅन संपल्या मोटो व्लॉग्स आणि असे आपले मिक्स व्लॉग्स यायला सुरू होतील. माझे एंड मी पूर्ण 100% देईन. आणि आत्ता एवढं रात्रीचा व्लॉग सुरू करण्याचं कारण एकच आहे. टायटल थंबनेल बघून तुम्हाला समजलं असेल, आपण चाललो आहे जेजुरी. यस आहे, रात्रीचे 12 वाजलेत. आता मी जरा गाडीमध्ये पाणी वगैरे भरतो आहे वायपरसाठी वगैरे, आणि काही सामान वर खाली करतो आहे जे उद्या न्यायचं आहे ते. आणि जे गाडीमध्ये एक्स्ट्रा पडलं आहे ते वर नेतो आहे, जेणेकरून उद्या सामान ठेवायला असा स्टोरेज भेटेल, स्पेशियस राहील गाडी. आणि प्रवासात कोण कोण असणार आहे हे तुम्हाला उद्या मी डायरेक्ट दाखवेन. सो जर्नी सुरू करूया आणि कीप वॉचिंग द व्लॉग. डिक्कीमध्ये काय सामान नव्हता. आपल्या सुझुकीचा हेल्मेट आणि कवर यामध्ये आपले पॉवर लिफ्टिंगचे इलेक्ट्रॉल बॉक्स हे वर नेणार. हे शूज घेतलेत जस्ट इन केस चांगली लोकेशन भेटली, ड्रेसिंग वगैरे मारून मस्त फोटो काढला रस्त्यामध्ये किंवा हायवेवर. छत्री गाडीतच असते. आणि हे कर्टन्स नाही ते, हे मॅग्नेटिक नेट. विजिबिलिटी कमी नव्हती गाडीची, पण मस्त जरा ऊन बिन असला तर काय आतमध्ये जास्त टोचत नाही. तर हे उद्या जाताना लावेन. आणि हे 2 गोष्टी वर नेतो म्हणजे ही अख्खी स्पेस क्लिअर भेटेल. आणि गाडीचं जास्त इंट्रो नव्हतं दिला आधीपासून. गाडी CNG आपली. खाली 2 बाटले आहेत अल्ट्रॉजचे. तर इथे बाटले असून पण एवढी स्पेस भेटते. हा वरचा काढला तर अजून स्पेस. तर आता हे काढून नेतो आहे. उद्या सकाळी फक्त माझी एक बॅग असेल आणि माझ्यासोबत मोजून एकच जण आहे. जो कोण येतो उद्या तुम्हाला सांगेन. त्याची पण जास्तीत जास्त एक बॅग असेल. बाकी गाडी अख्खी रिकामी असणार आहे. तर मस्तपैकी आरामात जाऊ, आरामात येऊ. आता जस्ट मी गाडीमध्ये वायपर त्याच्यात लिक्विड टाकून घेतला आहे. बाकी हवा वगैरे चेक करून घेतले. CNG सकाळी जाताना भरेन आणि तरी पण एकदा हवा चेक करेन. काल का परवाच चेक केलेली. आणि बस आत्तापुरती एवढीच. आणि इथे आपली विस्टम उभी आहे. विस्टम एकदा चालू करून ठेवतो, इंजिन ऑन करून ठेवतो, कारण की आता 2-3 दिवस नसेल तर ऑलरेडी मी मागचे 2 का 3 दिवस वापरली नाही आहे. तर सध्या इंजिन चालू करून ठेवतो. सो जरासा वाटलं तर एक राऊंड मारून पण येईल. आणि मी प्लॅन करतो आहे की इयर एंडला किंवा जॅनच्या फर्स्ट वीकमध्ये एक मोटो व्लॉग शूट करावा. सो बघूया कसे प्लॅननुसार गोष्टी जात आहेत. आणि यस, तर आता भेटूया उद्या तुमच्यासाठी थोड्या वेळातच. तर हा आपला एवढा सामान आहे. ही मेन बॅग, एकुलती एक बॅग असेल. ह्यामध्ये आपलं सर्व सामान राहील. हे बेसिक्स, देन आपलं हा ॲक्शन कॅमेराचा सर्व सेटअप, सर्व काही चार्ज केलं आहे. सर्व बॅटरीज फुल आहेत. फक्त माईक चार्जला लावलं आहे जस्ट इन केस माईक कधी लागला तर. बाकी एवढंच आहे. आणि यामध्ये दोन शर्ट नेते फक्त मी, फोटो काढायला चांगलं भेटलं तर. आणि हा आपला गेमिंग सेटअप कचरा झाला आहे, जरा इग्नोर करा. तर हे सर्व माझे आजपर्यंतचे मेडल्स आहेत. रिसेंट जी डिस्ट्रिक्ट झाली ज्यामध्ये गोल्ड मेडल आला तो हा आहे. आणि जो आता स्टेटमध्ये गोल्ड आला तो हा. सो हा स्टेट गोल्ड मेडल आहे. खूप टाईम खाल्ला तुमचा. तर भेटूया आता लगेच उद्या सकाळी. गणपती बाप्पा मोरया. तर आता प्रवास सुरू झालेला आहे. आणि काल सांगितल्याप्रमाणे आम्ही चाललेलो आहोत जेजुरीला. तर जेजुरीला जाताना किंवा येताना आम्ही देहू, आळंदी, प्रति बालाजी आणि दत्ताचं मंदिर आहे तसे 2-3 ठिकाण करणार आहोत.
तर जाताना किंवा येताना जो फ्लो असेल त्या फ्लोनुसार जे बरं पडेल त्यानुसार आम्ही ते डिसिजन घेऊ कधी कुठे जायचं. स्वतः प्रवास सुरू करूया. तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आजच्या प्रवासाचा आपला पार्टनर आहे गिरीश भाई, माझा भाऊ, ज्योतिर्लिंग जर्नीमध्ये जो सोबत होता. तर आता आम्ही निघालो आहे, सुरू झाला आहे प्रवास. पेट्रोल CNG भरलं सर्व. आत्ता आम्ही चाललो आहे डायरेक्टली आळंदीला. इथे 1.25 तास दाखवत आहे. आता डायरेक्टली तिथे पोचूनच भेटूया. तर आता आपण आळंदीला पोचलो सक्सेसफुली. 2.30 मिनिट्स म्हणजे 2.5 तासाचा प्रवास होता. टोटल 3 तास लागले कारण की ट्रॅफिकमध्ये होती. आळंदीमध्येच ट्रॅफिक होती, बाकी कुठे नाही होती. आळंदीच्या एंट्रन्सलाच आम्हाला खूप थांबायला लागलं. CNG ते फुल केलेला. तिथून 107 किलोमीटर झालेत. म्हणजे आपण जिथून निघाल तिथपासून आत्तापर्यंत 107 किलोमीटर झाले आळंदीला. CNG फुल केलेली. 5मधून 3 लाईन्स संपल्यात, 2 बाकी आहेत अजून पण. तर इथे खूप गर्दी आहे. चाललो आहे मी आता दर्शनाला आणि इथूनच जेवून निघू. भाई बाहेर पार्किंगचं बघायला गेलं आहे. पार्किंग भेटली की लगेच उतरू, दर्शन घेऊ, जेवू आणि निघू आणि पुढचा प्रवास तुम्हाला एक्सप्लेन करू. तर आता आमचं दर्शन झालेलं आहे आळंदीमध्ये. सकाळी आम्ही 10:30ला निघालो आणि 3 तासामध्ये आळंदीमध्ये पोचलो आणि आता जेवण वगैरे करून दर्शन करून आम्ही निघतोय. आता पुढे कुठे जाणार भाई? आपण डायरेक्ट जेजुरीला जाऊ. जेजुरीला तिथं वस्ती करू. बहुतेक आज जर वेळ भेटला तर मोरगाव पण करू. मोरगाव म्हणजे तिथे गेल्या पहिले रूम बघायला लागेल आपल्याला. हो बरोबर. आणि मग मोरगाव करून परत पुन्हा वस्ती जेजुरीला. ओके. आणि जेजुरीला रात्री जायचं का सकाळी? रात्रीच गाडावर चढू, रात्रीच दर्शन घेऊ. ओके ठीक आहे, चालेल. आणि उद्याचा जर टाईम असेल नसेल तर येतानाच्या मार्गावर काय आहे का अजून? उद्या येताना सकाळी ठरवू. समजा आपण तो एक मुख्य दत्त नारायणपूरला तो करूच. हां. पण रोडला एक बालाजी पण आहे. वेळेप्रमाणे कसं होईल तसं करू. ठीक आहे. तर सध्या पुरतीचा हा प्लॅन आहे. आता आम्ही निघालो आहे जेजुरी मार्गावर. तर परत प्रवासाला लागूया. जेजुरीला पोचलो आम्ही. 5:30 झालेत आणि स्टार्टिंग टू आतापर्यंत 186 किलोमीटर झालेत आतापर्यंत. त्यामध्ये आळंदी इन्क्लूड झाला. आळंदीवरून जेजुरी आणि 186चा टोटल ट्रिप झाले जेजुरीपर्यंत. आणि आता उद्या रिटर्नपर्यंतची टोटल किती होती ते पण नंतर अपडेट करेन. सो आता रूमवर चाललो आहे बॅग्स घेऊन, सामान वगैरे ठेवू, फ्रेश होऊ आणि थोड्या वेळात संध्याकाळी किंवा थोडंसं रात्रीच्या टाईमला दर्शन घ्यायला जाऊ. हा रूम आहे, 4 जणांचा आहे. तसं आम्ही 2 होतो. हा घेतला, चांगल्या रेटमध्ये भेटला. आणि इथून व्ह्यू बघा, जेजुरीगड क्रिस्टल क्लिअर. तर थोडा वेळ आराम करू रूमवर आणि थोडासा एक अर्धा 1 तासामध्ये थोडासा मूड फ्रेश झाल्यावर जेजुरीगडावर चढायला सुरुवात करू.
देवराया थाटून आला सानळ दुर्गाला घेऊन जाया बानुबया ऐटीत बांधला सामुंडा बळ्या मंडप आभाळी इंद्रधनुचा भुईला स्पर्श झाला देवगणांचा नटून थटून बसली बघा ही वराया खंडेराया बानुबया 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 हात घाली ही वराया खंडेराया बानुबया 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 हात घाली ही वराया खंडेराया बानुबया 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 हात घाली ही वराया खंडेराया बानुबया 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 हात घाली ही वराया खंडेराया श्रद्धेच गाठून डोंगर हिच्या भक्तीनं गाठला हा दिवस असा हळदीनं भरून या ओंजळ देवरायानं दिला जणू जन्म नवा गणपती निघाले हाते नंदी बघा कसा नाचे गणपती निघाले हाते नंदी बघा कसा नाचे डमरूचा नाद भिडे गगनाला शंखनाद होई तिथं जेजुरीला नटून थटून बसली बघा ही वराया खंडेराया बानुबया 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 हात घाली ही वराया खंडेराया बानुबया 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 हात घाली ही वराया खंडेराया बानुबया 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 हात घाली ही वराया खंडेराया. नमस्कार, स्वागत आहे दिवस दुसरा. आता जेजुरीवरून आम्ही दर्शन करून निघालो आहोत मोरगावकडे. मोरगाव इथून अर्धा तासावर आहे, 19 किलोमीटरवर. आता मोरगावला जाऊनच आम्ही डायरेक्टली नाश्ता करू. आता वाजलेत 8. डायरेक्टली मोरगावला जाऊ, नाश्ता करू, दर्शन घेऊ अँड मग परतीच्या रस्त्यावर आपला एक खूप फेमस असा एक दत्तगुरूंचा देऊळ आहे, तिथं पण दर्शन घेऊ. तर चला सुरू करूया. जगाचा तारणहार तू, या विश्वाचा पालनहार तू, मोदक प्रिय तू, मंगलदाता, भक्तांची कामना पुरविता. महाद्वार या नगरीचा तू, महाद्वार या नगरीचा तू, दैवत अमुचा विनायका तू, दैवत अमुचा विनायका. हे गजानन, हे गजानन, हे गजानन, हे गजानन, हे गजानन. तू आदिश्वर, तू परमेश्वर, तूच ईश्वर. हे गजानन, हे गजानन, हे गजानन, हे गजानन. मोरेश्वरला आम्ही एकदम कट टू कट पोचलो. मला वाटतं की एक 5-10 मिनिट उशीर जरी झाला असता तरी पूर्ण गर्दी झालेली तिथे. तर आमचं दर्शन एकदम हार्डली एक 10 ते 15 मिनिटात झालं. एवढी धावपळ किंवा एवढी गर्दी नव्हती. आम्ही जर अजून 10-15 मिनिट लेट झालो असतो तर आम्हाला अजून 1 तास लागला असता. इतकी गर्दी अचानक वाढली. आणि आता आम्ही एक आमचा लास्ट CNG स्टॉप घेतला आहे. आत्तापर्यंत टोटल 3दा CNG भरायला लागलं आहे आम्हाला. आणि 3 वेळा पण आमचा CNG पूर्ण डाऊन नव्हता झालेला. आम्हाला भेटला म्हणून आम्ही सेपरेट साईड भरून ठेवलं आहे. आणि आत्तापर्यंत कालपासून आत्तापर्यंत 225 किलोमीटर टोटल झालेत. चलो, गणपती बाप्पा मोरया.
तर आता आम्ही जेजुरीवरून निघालो आहे, एक अर्धा तास पुढे आलो आहे. आणि सकाळी आम्ही जेजुरीवरून 7:30ला निघालो, मोरगावला गेलो आणि मोरगावला गणपती दर्शन केलं. एकदम क्लोज कॉल होता, 5 मिनटं तरी लेट झालो असतो. मोरगावला तर खूप गर्दी अचानक वाढली आणि 1 तास 2 तास लागले असते, बट आमचं दर्शन एकदम 10 ते 15 मिनटात झालं. आणि मोरगाव झाला त्याला आम्ही आता परत लोणावळा साईडला म्हणजे आपल्या घरच्या प्रवासाला निघालो आहे. आणि जाता जाता एक मुखी दत्ताचं दर्शन करणार आहोत एका देवळामध्ये. त्याच्या अगोदर आम्ही हायवेवर थांबलो एका नाश्ता करायला. हा हायवे आपला नाश्ता. तर आता नाश्ता झाला त्याला आपण निघू दत्त भगवानाच्या दर्शनासाठी आणि पुढे लोणावळ्यामध्ये आपल्याला दुपारचं जेवण करू आणि मग परत घरी. तर ओव्हरऑल प्रवास खूप चांगला झाला आहे. कारण की मी असं का बोलतो की चांगला झाला आहे, कारण की पॉवर लिफ्टिंगमुळे थाय मसल लेग मसल खूप जास्त सोर असतो. आणि कारमध्ये ज्या आपण सिटिंग पोझिशनमध्ये बसतो त्या पोझिशनमध्ये थाय मसल लवकर सोर होतो आणि लगेच नी पेन होतो. जॉईंट पेन नाही, नीचे थोडंसं पेन होतं हाय टाईट असल्यामुळे. तर मला वाटलेलं की कंटिन्युअस ब्रेक घ्यायला लागतील. भाई होतं सोबत ड्राईव्ह करायला, बट मला वाटलं ब्रेक घ्यायला लागतील, पण ब्रेक घ्यायला नाही लागले. लकीली अर्धा तासाच्या ड्राईव्हवर जे पेन होतात मला उरण टू पनवेलमध्ये, तसा मायन्यूट पेन पण नाही झाला ओव्हरऑल या जर्नीमध्ये. सो देवाची कृपा असेल. तो आता सुरू करूया, नाश्ता करून जाऊया दत्ताचे दर्शन घ्यायला. बाईक प्रवास मस्त एकदम मजा येते ना. हो, खूप मजा. या हायवेवर जाधव भेळवाले आहे. इथे बघा ह्यांच्या आतमधलं असं आय लव्ह जाधव भेळवाले लिहिलं आहे. आणि हायवे मला पण एक्झॅक्ट लोकेशन नाही सांगता येत, बट कोण ट्रॅव्हल करतं आणि त्यांना जर हा जाधव भेळवाले तर एकदम 100% नक्की या. बादशाह टेस्ट आहे आणि एकदम प्रीमियम म्हणजे स्पेशल भेळ खा इथे, स्पेशल मिसल भेळ खा. एकदम 24 पैसा वसूल 100 रुपयाला आहे. आणि अनलिमिटेड नाही माहीत मला, बट जे काय त्यामध्ये ऑलरेडी खूप मोर दॅन इनफ पोट भरतं. तर इथे नक्की ट्राय करा जर कोणाला इथे हे सापडतं इथं. तर फायनली आमचं सर्व दर्शन कंप्लीट झालेले आहेत. आता आम्ही चालू डायरेक्टली लोणावळ्यामध्ये जेवायला. नाश्ता तर खूप हेवी झाला, सो जेवू की नाही आयडिया नाही. जर भूक लागली तर ठीक, नाही तर मग लोणावळ्याला न थांबता डायरेक्टली घरी जाऊ आणि डायरेक्टली गावातच जाऊ उरणमध्ये. भाईला सोडेन, आईबापा तिथे सोबत पनवेलला मे बी येतील. तर बघूया. आय गेस दिस इज द एंड ऑफ दिस व्हिडिओ. जर काय असेल तर पुढे अपडेट करेन, नाही तर थँक्स फॉर वॉचिंग. असंच सपोर्ट करत राहा. आणि जसं स्टार्टिंगला सांगितल्याप्रमाणे थोडे लॉग स्लो येतील जानपर्यंत, बट स्पीड वाढवेन ह्याचा मी प्रयत्न करेन, नॅशनल आहे म्हणून. तर तोपर्यंत तसा सपोर्ट करा. सो फायनली आपण आलेलो आहोत उरण टाउनशिपमध्ये. कसा होता प्रवास ओव्हरऑल? सांग तुझ्या साईडने, तुला काय असं ओव्हरऑल जर्नीबद्दल काय वाटलं? एकदम मस्त, काय टेन्शन नाही वाटलं कुठला, जेवणाचं नाही, राहण्याचं नाही. परत दर्शन पण चांगला झाला, ज्या हिशोबात व्हायला पाहिजे होतं दर्शन. पण मला कुठंच आपल्याला असा गर्दी नाही भेटली. हा, कुठंच गर्दी नाही भेटली, व्यवस्थित एकदम दर्शन. आणि नशीब तू बोललास म्हणून, नाहीतर जेजुरीला नाश्ता करायला जिथे जर आपण थांबलो असतो तर मोरगावला जाऊन आपल्याला कमीत कमी 1-1.5 तास लागला असता. जास्त वेळ गेला. कट टू कट पोचलो आणि आमचं 15 मिनिटं दर्शन झालं आणि मागं बघतो तर पूर्ण मंदिर भरलेलं आहे यांनी. कारण आज क्रिसमस असल्यामुळे गर्दी नंतर चालू झाली आणि जेमतेम आम्ही निघालो आणि गर्दी चालू झाली. सॅन्टा बाईचा बर्थडे होता आज.
बाकी ठीक एकदम जबरदस्त प्रवास. आणि कधी गेला तर तो कुठला आहे मिसळ? जाधव भेळवाले मिसल हम्म. एक नंबर बादशाह, म्हणजे वेगळा मिसलचा टाईप आहे. आपल्याकडं नाही म्हणून नवीन वाटलं, बट त्यांच्याकडे ते नॉर्मल आहे. पण त्यांचा जाधव भेळवाले मिसल जसं मेन्शन केलं त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं आहे, तो बेस्ट आहे. अख्खा आम्ही आता किती 5 वाजलेत, सकाळी 10ला नाश्ता केला, 5पर्यंत आम्हाला भूकच नाही लागली. आम्ही फक्त लोणावळ्याला उतरल्यावर स्वीटकॉर्नचा एक एवढासा फक्त ते 2-3 चम्मच खाल्ले बस. आणि आता पोचलोय. प्रवास मस्त झाला एकदम. आणि ॲज एक्सपेक्टेड मला वाटलेलं की जितकं बॉडी पेन होईल किंवा ब्रेक घ्यायला लागतील त्याचा 10% पण नाही लागले. हार्डली जिथं गरजेचं तिथेच थांबलो आम्ही. आणि पहिल्यांदा गिरीश भाई आणि मी असा लॉंग ट्रिपला गेलेलो. तुम्ही बोलाल की जेजुरीला कोण लॉंग ट्रिप बोलतं, बट आमच्या हिशोबी आमच्यासाठी स्वतःची गाडी घेऊन आमच्यासाठी लॉंग ट्रिप होती. तर मग एकदम मजा आली. आणि आय होप तुम्हाला सर्वांना हा व्लॉग आवडला असेल. आणि असेच व्लॉग वेगवेगळ्या प्रकारचे व्लॉग येत राहतील, याचा प्रयत्न करेन मी. तुम्ही असाच सपोर्ट करत राहा. धन्यवाद. बाय बाय. बाय.